तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांतनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। आवडतीये ही फळी असारे साली आठोळी, त्यासाठी अवगळी फळाते कोणी। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित असलेले माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 204 क्रमांकाची ओवी आपण चिंतनामध्ये घेतलेली आहे। भगवान परमात्म्याने सात्विक त्यागाचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। अर्जुन महाराजांनी प्रश्न विचारला, त्याग आणि संन्यास याच्यातलं तत्व काय ते मला तुम्ही समजून सांगा। हा केवळ अर्जुन महाराजांचाच प्रश्न आहे असं नाही, आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो, कर्म करायचं का कर्माचा त्याग करायचा। कोणतं कर्म करायचं, कोणत्या कर्माचा त्याग करायचा। प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी असा प्रश्न निर्माण होतो। संसारात दुःख निर्माण झालं, कर्मात दुःख निर्माण झालं, कारण प्रत्येक कर्म जे असं आहे की त्याच्यामध्ये काही ना काही त्रास आहे। असं कोणतंच कर्म नाही की जिथे काही त्रास नाही, क्लेश नाही। सर्वारंभाहि दोषेन धूमेन अग्निरेवावृता। अग्नीने जसा धुराने जसा अग्नी व्यापलेला असतो, धान्य म्हटलं की कोंडा असणारच त्याच्यावरती, फलकट असणारच त्याच्यावरती, अग्नी म्हटलं की धूर असणारच त्याच्यावरती। तसं प्रत्येक कर्म म्हटलं तर ते कर्मामध्ये काही ना काही दोष असतो, काही ना काही त्रास असतो। लौकिक कर्म घ्या, पारमार्थिक कर्म घ्या, प्रवचन करायचं असलं तरी त्रास आहे। कोण उठूनच जाते मध्ये, कधी पाठीमागून येतात, मध्येच घुसतात, याला इकडं सर म्हणतात, त्याला तिकडं सर म्हणतात, मग ते फुसफुस करतात, कुसकुस करतात, बाहेरचा आवाज येतो, आरडाओरडा होतो। कुठलंही कर्म म्हटलं की त्या कर्मामध्ये काय आहे, व्यत्यय येतच राहतो। आपण व्यत्यय मानायचा का नाही हे आपल्या मनावर अवलंबून। मानलं तर दुःख आहे, नाही मानलं तर दुःख नाही आहे। आपल्या हातातल्या काही गोष्टी नाही आहेत। आता कोणाला मी म्हणू शकतो का प्रवचन झालं उठून नका जाऊ म्हणून, ते लाईव्ह दिसतं सगळीकडं, येतात काही उठून जातात, काही उशिरा येतात आणि पुढे येऊन बसतात।
पण येतात हे विशेष आहे. हे चांगलं आहे. हे चांगलं आहे. उशिरा का होईना येतात, ऐकतात, चांगली गोष्ट आहे. असं मानायचं आणि आनंदी राहायचं. हो. आता आपण तरी खूप बोलतो. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य निकम बाबा होते, ते अशा डोक्यावर हात ठेवायचे, त्यांचं प्रवचन चालायचं, लोक यायचे जायचे, पार पुढं येऊन बसायचे, कोणी उठून जायचं, बाबांचं प्रवचन चालू राहायचं. आणि त्यांना माहिती आहे किती जरी सांगितलं तरी यांच्यात एवढा फरक पडणार नाही. त्यापेक्षा आपलं मन समाधान का बिघडून घ्यायचं. कर्म करायचं म्हटलं की कर्मामध्ये विक्षेप आहे. मला सांगायचं आहे, अर्जुनाने जो त्यागाचा प्रश्न संन्यासाचा विचारला आहे, हा अर्जुनाचा प्रश्न आहे का आपला सगळ्यांचाच प्रश्न आहे. आणि देवानी सुद्धा सांगितलं आहे, अर्जुनाचं निमित्त केलं आहे, अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. कारण हा त्यागाचा आणि संन्यासाचा प्रश्न प्रत्येकाच्या जीवनात आहे. संसार सोडायचा का संसारात राहायचं. एक मन म्हणतं राहिलं पाहिजे, एक मन म्हणतं सोडलं पाहिजे. परंतु आता काय सोडायचं आहे आणि कसं राहायचं हे देवाने शिकवले. पूर्ण गीतेमध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे, मी काय करू. भगवंतांनी मी काय करूचं उत्तर दिलं नाही, कसं करूचं उत्तर दिलंय. काय करायचंय ते कर, पण मी सांगतो तसं कर. आपापल्या वाट्याला आलेलं कर्म माणसाला करावंच लागतं, परंतु कसं करायचं. म्हणून देवानी कर्माचा त्याग सांगितला नाही, कर्तृत्व अभिमान आणि फलासक्तीचा त्याग सांगितला. कारण कर्म जरी सोडलं तरी सुद्धा कर्तृत्वाचा अभिमान जर मनात असेल, फलाची इच्छा असेल, तर मनुष्य त्या कर्माशी जोडला जातो. मी जरी विषय सोडलेले आहेत पण माझ्या मनात विषय बसलेले असतील तर माझा मनातल्या विषयाशी संबंध आहे, त्या कर्माशी संबंध आहे. मनाने माझं कर्म चाललं असेल आणि मी बाहेर कर्म सोडलं असेल, बाहेर मी प्रवचनात येऊन बसलो आहे आणि मनात सगळं घरातलं चिंतन चाललं असेल तर मी घरीच आहे. काय जवळी नाही चित्त, काय मांडियेले प्रेत. आणि एखादा मनुष्य घरी असेल आणि घरी बसून ऐकत असेल नीट व्यवस्थित, तो प्रवचनात आहे. म्हणून कर्माचा जो संबंध विच्छेद आहे तो केवळ कर्म सोडण्याने होतो का कर्माच्या आसक्ती सोडणे, फलाच्या आसक्ती सोडण्याने होतो. कर्माचा संबंध विच्छेद करतो तो अभिमान आणि फलाची आसक्ती सोडली की होतो. केवळ कर्म सोडल्याने कर्माचा विच्छेद होत नाही, कर्म आपल्याबरोबरच राहतं. म्हणून भगवंत म्हणतात, कार्यमित्येव यत् कर्म नियतम क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मता. कार्यम केलं पाहिजे. गुरुची आज्ञा म्हणून, शास्त्राची आज्ञा म्हणून मला हे कर्म करायचं आहे. का करायचं आहे. अमुक फल मिळणार आहे म्हणून करायचं आहे, तमुक फल मिळणार आहे म्हणून करायचं नाही. नाही नाही, त्यांनी सांगितलं आहे ना म्हणून करायचं आहे. माझ्या वाट्याला आलेला म्हणून करायचं आहे. देवाची सेवा आहे म्हणून करायचं. संदीपनी ऋषींच्या बाबतीत असं सांगतात. कोण होती संदीपनी ऋषी? कोण होते नाही माहिती.
नाही, नाही माहिती म्हणतो. भगवान श्रीकृष्णाचे गुरु होते, ते जड बुद्धीचे होते, त्यांना एवढं काही कळत नव्हतं, त्यांची बुद्धी मंद होती. पण त्यांचा एक गुण असा होता की ते गुरुनी सांगितलं तसंच्या तसं करायचे. कथा अशी आली, त्यांच्या आज्ञा पालनतेची परीक्षा घेण्याकरता गुरु मुद्दाम कधी कधी लीला करायचे. संदीपनी, हे माझं पोरगं खेळतंय, दे याला नदीत टाकून. काही विचार न करता ते पोरगं उचलायचं, नदीत टाकायचं. बाकीच्यांनी काढून आणायचं आणि त्याला मारायचं. कोणाला? संदीपनीला. मारलं तर म्हणायचं नाही मला गुरुनी असं सांगितलं म्हणून, नाही तर आपल्यासारखा म्हणलं असतात मला कशाला मारतात, त्याला मारा जाऊन. गुरुची आज्ञा. संदीपनी, लाव माझ्या घराला आग. लगेच विचार करायचे नाही. गुरुसुद्धा परीक्षा घेत होते, हा सगळं ऐकतोय का चांगलंच ऐक, सगळं जे काय असेल ते गुरुचं ऐकायचं. परिणाम असा झाला, शेवटी ज्यावेळेस गुरु समाधी घेणार होते, सगळ्यांना जवळ बोलवलं. म्हणे मी आता जाणार आहे, तुम्हाला काय पाहिजे असेल तर मागून घ्या. तुला काय पाहिजे? तो म्हणला बसायचं आसन तुमचं बरंच चांगलं दिसतंय, मला ते द्या. दुसरा म्हटलं मग तुमची माळा द्या मला. तिसरा म्हटला कमंडलू द्या. चौथा म्हटलं तुमचा आश्रमच आपल्या नावावर करा. संदीपनी, बाबा तुला काय पाहिजे? म्हणजे मला काहीच नको, मला तुमची सेवा पाहिजे. तुमची सेवा मला घडली, याच्याशिवाय मला काही. गुरु संप्रदाय धर्म हेची जयाचे वर्णाश्रम. बोला ना, पूर्ण करा व्यवस्थित स्पष्ट. गुरुपरिचर्या नित्यकर्म हेच मला पाहिजे, काही नको. पण गुरु प्रसन्न झाले, म्हटले तू जरी मागितलं नाही तरी मी तुला आशीर्वाद देतो, सगळ्या जगाचा गुरु एक दिवस तुझा शिष्य होईल. आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या जगाचा गुरु भगवान परमात्मा कोणाचा शिष्य झाला? संदीपन ऋषीचा. केवळ कार्यमित्येव यत्कर्म, याच्याकरता मी बोललो. कार्यम मला करायचं आहे. मला ज्ञानेश्वरी वाचायची. कशा करता ज्ञानेश्वरी वाचता? काय मिळालं तुम्हाला एवढे दिवस ज्ञानेश्वरी वाचून? ज्ञानेश्वरी वाचतोय हेच मला मिळालं. कीर्तन करून काय मिळालं तुम्हाला? अहो कीर्तन करतोय ना, हेच मिळालं. नित्यनैमित्तिक कर्म माझ्याकडून घडतात ना, हेच माझ्या जीवनातलं फल आहे. असं म्हणून जो करतो, कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मता. तो त्याग जो आहे तो सात्विक सांगितला. सात्विक शब्दाचा अर्थ काय? सत्वगुणाने युक्त आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? सात्विक. अगोदरचे जे त्याग आहेत त्याला एक आहे राजस त्याग, एक आहे तामस त्याग. तामस त्यागामध्ये तमोगुणाने तो युक्त आहे. कोणत्या त्यागाला तमोगुणी त्याग म्हटलं? तमोगुणी त्याग कोणत्या त्यागाला म्हटलं? अहो श्लोक सांगा ना. मोहात तस्य परित्यागा, मोहाने केलेला त्याग जो आहे तो तामस त्याग आहे. कारण मोह जे आहे ते तमोगुणाचं कार्य आहे. तमस्त्वाज्ञानजम विद्धी मोहनम सर्वदेहिनाम. मोठ्याने म्हणायचा श्लोक. प्रमादालस्य निद्राभिस तन्निबध्नाति भारत. तमोगुणाचं कार्य मोह आहे म्हणून त्याला तामस त्याग म्हटलं. आणि राजस त्याग कशाला म्हटलं? दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभेत. रजोगुणी त्याग त्याला काय म्हटलं? कारण तिथं रजोगुण प्रबल झालेला असतो. जेव्हा रजोगुण माणसाचा प्रबल झालेला असतो
रजो रागात्मकम विद्धी, तो राग निर्माण करतो, आसक्ती निर्माण करतो. देहाची आसक्तीने झालेला तो त्याग आहे. माझ्या देहाला कष्ट होतील, मला शरीराला त्रास होईल, सकाळची थंडी आहे, मला देवळात जायला जमणार नाही, मला ज्ञानेश्वरी वाचायचं, बसावं लागेल, तिकडे वारीला जावं लागेल, कष्ट होतात. आणि हा मात्र त्याग सात्विक त्याग आहे. कारण मनुष्य जेव्हा सत्वगुणात जाऊन त्याग करतो. सत्वगुणाचं कार्य काय? मोठ्याने सत्वात संजायते ज्ञानम तत्र सत्वम निर्मलत्वात. हे श्लोक पाहिजे. प्रकाशकम अनामयम, तो निर्मल आहे, प्रकाशक आहे, अनामय आहे. हा रजोगुणातला त्याग जो आहे तो ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे, ज्ञान प्राप्त करून देणार आहे. म्हणून याला सात्विक त्याग असं म्हटलं. सत्वात संजायते ज्ञानम, सत्वाने ज्ञान होतं. सत्व गुणात येऊन केलेला त्याग आहे, अंतःकरण सात्विक करून केलेला त्याग आहे. कोणता त्याग सात्विक आहे? कोणता त्याग सात्विक आहे? कर्म करायचं पण कर्तृत्व अभिमान करायचा नाही, फलाचा त्याग, फलाच्या आसक्तीचा त्याग करायचा. कर्तृत्व अभिमान, आता जो श्लोक चाललाय तोच. कार्यमित्य वयत कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मता. हा सात्विक त्याग आहे. कर्म तर करायचं, नित्यनैमित्तिक कर्म सगळं करायचं, पण करत असताना मी करतोय असा अभिमान करायचा नाही. आणि मला या कर्मापासून हे फळ मिळालंच पाहिजे अशी आसक्ती ठेवायची नाही. कर्माची सुद्धा आसक्ती ठेवायची नाही. मी हेच करीन, मी तेच करीन, मी पूर्णच करीन. जे आलंय वाट्याला करत राहायचं, फक्त शास्त्रानुसार. किंवा मग आपल्याला शास्त्र कळत नसेल, ज्याला शास्त्र कळत आहे त्याला विचारून करायचं. परमात्म्याची सेवा म्हणून ते कर्म करत राहायचं. मात्र कर्म न करता राहू नये याच्याकरता ज्ञानोबारांनी या ओळीमध्ये दृष्टांत दिलाय. आवडतीही फळी असारे साली आटोळी, त्यासाठी अवगळी फळाते कोणी. सांगा बरं. फळ म्हटलं आवडणारं फळ आहे. आंबा सगळ्यांनाच आवडणारं फळ आहे. पण आंबा म्हटलं तर त्या आंब्यामध्ये असारे साली, आसार असलेली साल आहे. पण आठोळी सुद्धा आहे, बी सुद्धा आहे, साल सुद्धा आहे आणि बी सुद्धा आहे. नाही म्हटलं आंबा चांगला आहे हो आंबा, पण तो आंब्यामध्ये ते साल पण असते आणि कोय पण असते, नको तो आंबा. असं म्हणून आंबा कोणी टाकतो का? आसारे साली आवडतीये ही फळी, असारे साली आठोळी, त्यासाठी अवगळी फळाते कोणी. त्यासाठी फळाला कोणी सोडतं का? आंबा कोणी टाकतं का? टाकत नाही. आंबा जरी असला तरी सुद्धा घरी आणतात लोक आंबा. आंबा आणल्यानंतर त्याची पिकलेला आंबा असेल तर त्याची साल काढतात, कोय फेकून देतात, सुंदर असा रस करतात आणि सगळ्यांना खाऊ घालतात. पण रस खायचा असेल तर साल बाजूला करावी लागेल, कोय फेकावी लागेल आणि मग रसाचं सेवन करायचं. तसं कर्म जो आहे हा आंबाच आहे, हा आवडणारा आहे. पण कर्मामध्ये कर्तृत्व अभिमान आणि फलासक्ती हे दुःख भोगायला लावणाऱ्या गोष्टी आहेत, कर्माचं फल भोगायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून एखादा मनुष्य कर्तृत्व अभिमान फलासक्तीमुळे दुःख भोगायला लागतं म्हणून कर्माचा त्याग कोणी करतो का? आणि कर्माचा जर त्याग केला तर योग्य होईल का? म्हणून कर्माचा त्याग करायचा नाही, तर कर्तृत्वाचा अभिमान सोडायचा आहे, फलाची आसक्ती सोडायची आणि कर्म करायचं. तैसा कर्तृत्वाचा मधू
कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा की. साल कोणती काढायची आणि आठोळी कोणती फेकायची? कर्माची. कर्मरूपी आंबा आहे, त्यातली साल कोणती आहे रे? काय घुसते का नाही डोक्यात? साल कोणती आणि कोई कोणती सांगा बोई वाचून. कर्तृत्वाचा अभिमान ही साल आहे आणि फळाची आसक्ती ही कोय आहे. ती काढायची आणि रस प्यायचा आहे. झोप येते का? रस म्हणल्यावर झोपच यायला लागले. कर्तृत्वाचा अभिमान हीच कोणी साल. मी कर्म करतोय, मी केलं, अमुक केलं, माझ्यामुळे झालं, ही साल काढायची. आणि कोय जे आहे ती फलाची आसक्ती. ह्या दोन्ही म्हणून कर्तृत्वाचा मधु. मधु म्हटलंय मदोन्मत्त करणार आहेत. मी हे केलं, मी ते केलं, यक्षे दास्यामी मोदिष्य. आहे का माझ्यासारखा कोणी करणारा? आहे का माझ्यासारखा प्रवचन सांगणारा? आहे का माझ्यासारखा कीर्तन करणारा? आहे का माझ्यासारखा शेती करणारा? आहे का माझ्यासारखा स्वयंपाक करणारा? तुझ्यापेक्षा भरपूर पडून गेले, कितीतरी पडलेत जगात. अभिमान त्या फलाबरोबर माणसाला काय करतो? बांधतो. अभिमान, कर्तृत्व अभिमान जो असतो त्या फळात गुंतवतो. मी केलंय म्हटलं की ते मग भोगावं लागतं. नाही, नाथ महाराजांनी एक दृष्टांत सांगितलाय. मी म्हटलं की मनुष्य गुंतो. चोराचा दृष्टांत सांगितला, मागे मी सांगितला होता. नाथ महाराजांनी दृष्टांत दिलाय. एक चोर राजवाड्यावर चढला, चोरी केली आणि चोरी करून शांततेत निघूनही गेला. त्याने काही मागमूसही ठेवला नाही. पण त्या गावातलाच होता तो. बरेचसे चोर गावातलेच असतात, तिथलेच असतात, त्यांना माहिती असतं सगळं. पोलीस आले, सगळा राजवाडा धुंडाळला, गावातले सगळे लोक जमले. कोणालाच काय, पोलिसांना काहीच सुचना. म्हटले कसं काय, आता खिडकीतून चोर गेला म्हणतात. बरं, काहीच मागमूस ठेवला नाही. हा त्यांच्याबरोबरच होता. हो, चोर आपल्या बाजूलाच बसलेले असतात. बँकेत गेलं तर ते म्हणतात मी देऊ का लिहून तुला पावती. ते सगळं माहिती काढतात अगोदर तुमची. तो बरोबरच होता. पोलिसांना म्हटलं काही लागला का सुगावा चोराचा वगैरे? अहो नाही हो, काय पाय, चोर फार हुशार दिसतो म्हणे. काही त्यांनी मागमूस ठेवला नाही. तो म्हटला मी सांगू का थोडा मागमूस काय? म्हटली तुम्हाला सांगता येत असेल चांगलं आहे बुवा, आमच्यापेक्षा तुमची बुद्धी चालली. पण गेलाच कसा असेल चोर? तो म्हटला अहो काय सोपं आहे. चोरांनी काय केलं असेल माहिती आहे का? त्या खिळे, ते बघा तुम्ही भिंतीला आहे ना छिद्र दिसतात, तिथं खिळे ठोकले असतील. म्हटले खिळे ठोकून वर कसं काय गेला? म्हणजे एक खिळा ठोकला, त्याच्यावर पाय दिला, वर गेला. वरचा खिळा ठोकला, त्याच्यावर पाय दिला, वर गेला. त्याच्यावरचा खिळा ठोकला आणि आत गेला असेल. पण म्हटले बाहेर येताना खिळा तर काही दिसत नाही. म्हटलं बाहेर येताना तो चोर फार हुशार असतो. वरचा खिळा काढला, खाली आला. त्याच्यानंतर दुसरा खिळा काढला, खाली आला. तिसरा खिळा काढला, खाली आला. आणि चौथा खिळा काढला आणि मी पडलो म्हणला. मी पडलो म्हणल्यावर मग चोर, पोलीस म्हणले घाला याला बेड्या. मी आला का पोलिसात सापडला असतो. कर्मरूपी पोलीस त्याला धरून नेतात, दुःख भोगायला लावतात. म्हणून तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू. कर्मफलाचा आस्वाद, ज्ञानोबारांचे शब्द आहेत.
आस्वाद शब्द वापरला आहे. कर्म करा, फल पण घ्या, पण त्याच्यात आस्वाद निर्माण नको व्हायला. आस्वाद काय करतो? संस्कार निर्माण करतो, वासना तयार करतो. म्हणून कर्म करायचंय, फलही घ्यायचंय, पण फलाचा आस्वाद, फलाची आसक्ती अमक्या अमक्या धर्मशाळेत गेल्यावर पंक्तीला गेल्यावर श्रीखंड होता बरं का. याही द्वादशीला तिथंच जायचं, नेमका शिरा निघाला तिथं. बाहेरूनच शिरा ऐकला का चालला दुसऱ्या धर्मशाळेत. याचा अर्थ काय? श्रीखंडाचा काय झाला आता? आस्वाद. मागच्या वेळेस मी हे कर्म केलं होतं, मला एवढं एवढं त्याच्यात धान्य झालं होतं, मी शेती केली होती, एवढं धान्य, आता ह्या वर्षी तेवढंच झालं पाहिजे, नाही होत. आस्वाद निर्माण झाला आणि मग दुःख निर्माण करतो. आस्वादाने माणसाला काय लागते? चटक लागते. म्हणून कर्मही घ्यायचंय, कर्माचं फलही घ्यायचंय, पण त्याच्यामध्ये रंगायचं नाही, आस्वाद नाही निर्माण. मागे मी दृष्टांत सांगितलं होतं. मामांच्या बरोबर काही मुलं पुण्याला जेवायला गेली. गेल्या वर्षी गेली होती आणि या वर्षी गेली. या वर्षी पंगत झाल्यानंतर पोरं बोलत होती. ती म्हणायला लागली, या वर्षीचे आंबे जे होते ते गेल्या वर्षीचे आंबे जरा ह्याच्यापेक्षा चांगले होते, यावर्षी रस झाला पण एवढा काही खास नाही झाला. म्हणजे मामांनी ऐकलं, म्हटले गेल्या वर्षी तुम्ही रस खाल्ला, पण यावर्षी तुम्हाला रसाने खाल्लं. आस्वादू. आपण जेवण करायचं, पण जेवणाने आपल्याला नाही केलं पाहिजे. आपण खुर्चीवर बसायचं, पण खुर्ची आपल्यावर नाही बसली पाहिजे. आपण अभ्यास करायचा, कुठली गोष्ट करायची, पण ते आपल्यात घुसलं नाही पाहिजे, आसक्ती निर्माण नाही झाली पाहिजे. नाहीतर मग ते दुःख देतं. तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन्हीचे नाव बंधू. कर्माचा की कर्म आपल्याला बांधतंय. कशाने बांधतंय? अभिमानाने आणि फलाच्या आसक्तीने. कर्म आपल्याला बांधून टाकतं, त्या फल भोगायला लावतं. म्हणून हे दोन सोडायचं आणि कर्म करायचं, याला निष्काम कर्मयोग म्हणतात. महात्मे कर्म करत असताना अशा पद्धतीने कर्म करतात. कर्तृत्वाचा अहंकार नाही, फलाची आसक्ती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सर्व काही आपल्याकरता केलं. त्यांनी ठरवलं असतं तर ते राहिलेही असते, पण काही नाही. ज्यावेळेस सत्काराची वेळ आली, ज्यावेळेस कीर्तीची वेळ आली, त्यावेळेसच ठीक आहे निघाले समाधीला. तुकाराम महाराज म्हणायला लागले, आता दिसो नये जना ऐशे करा नारायण. आसक्ती नाही, कर्तृत्वाचा अभिमानही नाही. तुम्ही हे केलं, तुम्ही के केलं, मी काय केलं बाबा. निवृत्तीनाथ महाराजांनी किंबहुना तुमचे केले. म्हणून तरी या दोहीच्या विखी, जैसा बाप नातळे लेकी, तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे संगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यात त्याला दुःख होत नाही, या दोहीच्या विषयी. दोहीच्या विषयी म्हणजे बोला, दोहीच्या विषयी कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची आसक्ती, या दोहीच्या विषयी, या दोन्हीच्या संबंधाने जैसा बाप नातळे लेकी, तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. ज्याप्रमाणे बाप जो आहे